नमस्कार, मी संपदा सतीश कुलकर्णी फिजिओथेरपिस्ट आहे आणि आशीर्वाद योग नॅचरोपॅथी कॉलेजमधून मी योग शिक्षक डिप्लोमासुद्धा केलेला आहे। हे माझं सर्टिफिकेट जे मला आत्ताच मिळालेलं आहे। मी मागच्या वर्षी खरं तर ह्या प्रोग्रामसाठी एनरोल केलेलं आणि ह्या कोर्सबद्दल मला समजलं कारण मी इकडे नितीन शिंपी सरांच्या क्लिनिकमध्ये म्हणजे आपला आशीर्वाद फिजिओथेरपी सेंटर आहे नाशिकमध्ये, तिथे मी ऑब्झर्वरशिप करत होती। वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्युअल थेरपी वगैरे इथे मला सरांनी शिकवलं आणि ते करता करताच मला समजलं की इकडे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सेस आहेत। त्याच्यामधला योग शिक्षक डिप्लोमा हा मला जास्त आवडला कोर्स करण्यासाठी, कारण मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे आम्हाला खरं तर फर्स्ट इयरला सिलेबसमध्ये सुद्धा हा विषय होताच, पण जास्त ऑथेंटिक वेने शिकण्यासाठी आणि त्याचं स्पेसिफिक म्हणजे असं डेडिकेटेड योगा शिकण्यासाठी मी हा कोर्स केला होता। ह्याच्यामध्ये जे म्हणजे योग शिक्षक डिप्लोमा हा जरी म्हणजे जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मेडिकलचे सुद्धा सब्जेक्ट आहेत, ॲनाटॉमी फिजिओलॉजी, नंतर आहारशास्त्र आहे, योग सिद्धांत आहे, असे विविध विषय आहेत त्याच्यामध्ये आणि हे सगळे विषय इथे खूप छान पद्धतीने शिकवले गेले। ॲनाटॉमी फिजिओलॉजी जरी मी आधी शिकले असले तरी इकडे ब्रह्मा मॅडम आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं। नंतर योग सिद्धांतासाठी मिनल मॅडम आहेत, त्यांनी खूप छान लेक्चर्स कंडक्ट केले होते। काही लेक्चर आमचे हे ऑनलाईन झाले होते कोविडमुळे, आणि राधिका मॅम आहेत, त्यांनी प्रॅक्टिकल पार्ट घेतला होता जो पण अतिशय सुंदर होता। कारण योग शिक्षक डिप्लोमामध्ये आम्ही जरी स्टुडंट असलो तरी पुढे जाऊन आम्हाला शिकवायचं आहे लोकांना, त्याच्यामुळे दोन्ही ॲस्पेक्ट महत्त्वाचे आहेत की तुम्ही कसं स्वतः ग्रास्प पण करता आणि लोकांना कसं शिकवता सुद्धा, हे दोन्ही पार्ट ह्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत। आणि ओव्हरऑल सपोर्ट पण इन्स्टिट्यूटनी खूप चांगला दिला होता। जे आमचे सबमिशन वगैरे होते ऑनलाईनमुळे थोडे प्रॉब्लेम झालेले, पण त्यांनी सगळं ऑनलाईन सबमिशन वगैरे तो सगळा पार्ट व्यवस्थित घेतला। परत शिंपी सरांचा सुद्धा मोठा म्हणजे चांगला गायडन्स होता ह्याच्यामध्ये आम्हाला, कारण मी सरांकडे ऑलरेडीच मॅन्युअल थेरपीसाठी येत होते ऑब्झर्वरशिपमध्ये आणि त्याच्यानंतर मी इंटर्नशिपसुद्धा इथेच चालू केली, कारण हे सगळं कंबाईन एक चांगलं इन्स्टिट्यूटमुळे मला स्वतःला करायला मिळालं। आणि आता ह्या कोर्सनंतर मी आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा फिजिओथेरपीसुद्धा कोर्स आहे, त्याच्यासाठी मी असिस्टंट लेक्चरर म्हणून सुद्धा काम करत आहे। तो पण माझ्यासाठी एक चांगला एक्सपिरियन्स आहे। सो मी फक्त योग शिक्षकचा किंवा असं एक काही सांगणार नाही, तो ओव्हरऑल माझ्या या इन्स्टिट्यूटमधला एक्सपिरियन्स हा खूप चांगला होता। आणि शिंपी सरांनी वेळोवेळी खूप मला मदत केली। मी खूप वेळा आजारी पडले असेल, कारण मी इथे हॉस्टेलवर राहते, होमसिक व्हायचे, तर त्यामुळे सरांनी पण खूप चांगला सपोर्ट केला। आणि ॲज अ मेडिकल पर्सन मी सांगेन की योगा हा सगळ्यांनी केलाच पाहिजे, कारण कोविडमुळे आपल्याला सगळ्यांनाच समजलेलं आहे की योगा हा किती महत्त्वाचा आहे। आणि गेल्या 5-6 वर्षापासून आपण इंटरनॅशनल योग डे सेलिब्रेट करतो, त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा अवेअरनेस आहे। पण माझं असं म्हणणं आहे की मेडिकल पर्सन जास्त चांगल्या पद्धतीने हे लोकांपर्यंत कन्वे करू शकतात, कारण आपला पब्लिक कॉन्टॅक्ट हा जास्त असतो। कारण स्पाईनचे पेशंट असू दे किंवा काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम्स असतील, तर ह्या सगळ्यामध्ये योगा हा खूप इम्पॉर्टंट आहे। कारण मी फिजिओथेरपिस्ट म्हणून पेशंटला आम्ही जे स्ट्रेचिंग किंवा स्ट्रेंथनिंग सांगतो ते एक प्रकारचे योगाच्या आसनं असतात, योगामधली ती मॉडिफाय केलेलीच असतात, ते काही नवीन शोध लावलेला नाही आहे त्याच्यामध्ये कोणी, जे आपलं पूर्वापार चालत आलेलं आहे तेच आहे त्याच्यामध्ये। सो त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की जे पण कोणी व्ह्युअर्स असतील, मेडिकल पर्सन असतील, त्यांनी ह्या कोर्सचा म्हणजे स्पेसिफिकली विचार केला पाहिजे, कारण योगा ही सध्या काळाची गरज झालेली आहे आणि म्हणजे दुसऱ्यांसाठी नाही तरी स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरासाठी तरी आपण हे करू शकतो। सो आणि माझा ओव्हरऑल इकडचा एक्सपिरियन्स पण चांगला होता, त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणेन इन्स्टिट्यूटला, सरांना, मॅडमना, आणि हा एक्सपिरियन्स चांगला मला मिळाला याच्यासाठी मी आभार पण व्यक्त करते। थँक्यू।